नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विविध सर्टिफिकेट कोर्स, UG प्रोग्राम म्हणजे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, PG प्रोग्राम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, PG डिप्लोमा प्रोग्राम, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम असे विविध प्रोग्रामचे होम असाइनमेंट क्वेश्चन्स विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्यातल्या त्यात जे सेमिस्टर पॅटर्नचे कोर्सेस आहेत, जसं MA आहे, MSc आहे, अशी जी सेमिस्टर पॅटर्नची जी प्रोग्राम्स आहेत त्यांची सेमिस्टर पॅटर्नने एक्झाम होणार असल्याने लवकर एक्झाम होते. त्यामुळे त्यांचे होम असाइनमेंट क्वेश्चन विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर लवकर अवेलेबल होतात. ठीक आहे. आणि त्यांना लवकर लिहून लवकर जर ऑनलाईन सबमिशन करायचं असेल तर लवकर ऑनलाईन सबमिशनसुद्धा करावं लागतं. ठीक आहे. मोस्टली हे जे सेमिस्टर पॅटर्नचे प्रोग्राम आहेत ती MA आणि MScचेच आहेत मोस्टली. ठीक आहे. आणि ह्यांना काय करायचं आहे की होम असाइनमेंट क्वेश्चन्स ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड करून घेऊन लिहून विद्यापीठाने सांगितलेल्या वेबसाईटवर आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपलोड करायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्यांना लवकरात लवकर होम असाइनमेंट लिहून तयार करून ठेवायचं आहे आपल्याकडं. आणि ऑफिशियल वेबसाईट चालू झाली अपलोड करण्याची तर अपलोडसुद्धा करून टाकायची लगेचच शेवटच्या तारखेच्या अगोदर. ठीक आहे. ते आपण व्हिडिओमध्ये पुन्हा त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता सध्या जे आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो असणार आहे PG डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, MA हिस्ट्री, MA इतिहास, प्रोग्राम कोड आहे M60 यांचे थर्ड सेमिस्टरचे होम असाइनमेंट क्वेश्चन्स डाउनलोड कसे करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ब्राउझरमध्ये विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे ycmou.digitaluniversity.ac. वेबसाईट टाईप केल्यानंतर सर्च करायचं. सर्च केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला विविध सर्च रिझल्ट्स दिसतील. सर्च रिझल्टमध्ये जशा तसं वेबसाईट आली म्हणजे ycmou.digitaluniversity.ac असं जशा तसं वेबसाईट आली आपण टाईप केल्याप्रमाणे की त्याच्यावर क्लिक करायचं. तेथे क्लिक केल्यानंतर आपण विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवर जाऊन पोहोचू. होम पेजवर डाव्या साईडला तुम्हाला छोटे छोटे विविध टॅब दिसतील. टॅब म्हणा किंवा आयकॉन म्हणा किंवा छोटे छोटे ब्लॉक दिसतील डाव्या हाताला. तर त्यातील होम असाइनमेंट म्हणून एक तुम्हाला टॅब दिसेल. त्या होम असाइनमेंटवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला निळ्या अक्षरामध्ये सर्टिफिकेट कोर्सेस, UG प्रोग्राम, PG प्रोग्राम, PG डिप्लोमा प्रोग्राम असे विविध ऑप्शन किंवा टॅब दिसतील. त्यातील आता आपलं MA हिस्ट्री हा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे PG प्रोग्राम असल्यानं PG प्रोग्रामवर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर आता जी सध्या तुम्ही स्क्रीनवर जी माहिती बघत आहात त्या पेजवर आपण येऊन पोहोचू. या पेजवर तुम्ही पाहू शकता विविध PG प्रोग्रामचे तुम्हाला होम असाइनमेंट क्वेश्चनचे टॅब दिसत आहेत किंवा ब्लॉक दिसत आहेत. ह्या ब्लॉकमध्ये त्या प्रोग्रामचे होम असाइनमेंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत. आता आपल्याला MA हिस्ट्री प्रोग्राम कोड आहे M60 त्याचं थर्ड सेमिस्टरचे होम असाइनमेंट क्वेश्चन पाहायचं असल्याने M60वर क्लिक करायचं बघा असं. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसत आहे सेमिस्टर थर्ड, सेम थर्ड ह्याच्यावर क्लिक करायचं. आता येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एकूण 6 ब्लॉक दिसत आहेत. ह्या 6 ब्लॉकमध्ये एका ब्लॉकमध्ये एक असे 6 ब्लॉकमध्ये 6 MA हिस्ट्री सेमिस्टर थर्डचे होम असाइनमेंट क्वेश्चनची PDF अपलोड केलेले आहे. 6 पेपर आहे टोटल. आता ह्याच्यातील मोस्ट जी पेपर असणार आहेत ती कंपल्सरी पेपर आहेत आणि 1 ते 2 आता ते तुम्ही पाहून घ्या. 1 ते 2 माझ्या मते ऑप्शनल पेपर असणार आहे. ऑप्शनल पेपर आता सर्वांचा सारखा असणार नाही. बाकी इतर जी कंपल्सरी कंपल्सरी पेपर इतर जी कंपल्सरी पेपर आहेत ती सगळ्यांची सारखे असणार आहेत. फक्त ऑप्शनल जो असणार आहे तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.
त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी सेकंड इयरचं 2024-25 सेकंड इयरचं जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल त्या फॉर्ममध्ये तुम्ही थर्ड सेमिस्टरच्या पेपरच्या खाली पाहू शकता कंपल्सरी आणि ऑप्शनल पेपर, त्याच्यामध्ये पाहून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला तुमचा फॉर्म जर स्टडी सेंटर कॉलेजवाल्या सरांनी भरलेला असेल तर तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजच्या ग्रुपवर किंवा स्टडी सेंटरवाल्या कॉलेजच्या जी कोऑर्डिनेटर सर आहेत, समंत्रक आहेत, त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की माझा स्वतःचा पर्सनल ऑप्शनल पेपर कोणता आहे. बाकी कंपल्सरी तर सगळ्यांना सारखे असणार आहेत. ठीक आहे. आता आपण 6 पेपर पाहणार आहोत. पहिल्या पेपरवर क्लिक करू असं ब्लॉकवर. पेपर क्रमांक 1चं नाव आहे इतिहास लेखनशास्त्र आणि त्याचा कोड आहे, पेपर कोड आहे HIS 601. आता पेज नंबर 1वर जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, काय लिहायचं कसं लिहायचं. ठीक आहे. महत्त्वाचं एक सांगणं आहे, होम असाइनमेंट क्वेश्चनची वेबसाईट वेगळी आहे आणि होम असाइनमेंट क्वेश्चन ज्या आन्सरशीटवर लिहायचं आहे ती आन्सरशीट डाउनलोड करायची, तसेच त्या आन्सरशीटवर हातानं आपल्या क्वेश्चनची उत्तरे लिहून परत स्कॅन करून अपलोड करायची वेबसाईट वेगळी आहे. ठीक आहे. ह्याच्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आता पहिल्यांदा मी काय सांगतो ते ऐकायचं. होम असाइनमेंट क्वेश्चन डाउनलोड करायच्या वेबसाईटचं नाव आहे ycmou.digitaluniversity.ac. येथून तुम्ही होम असाइनमेंट डाउनलोड केल्यानंतर ह्या वेबसाईटचं काम संपलं. ठीक आहे. हे डाउनलोड करून आपल्याकडे ठेवायचं होम असाइनमेंट क्वेश्चन्स. ठेवल्यानंतर दुसरी वेबसाईट आहे, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, इथे चेक करू शकता, स्क्रीनवर दिसत आहे asm.ycmou.org.in. हे दिसत आहे निळ्या अक्षरामध्ये. ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं स्टुडंट लॉग इन ऑप्शन दिसेल. स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल. युजर नेम हा तुमचा 16 अंकी PRN नंबर असेल आणि पासवर्ड ही तुमची डेट ऑफ बर्थ YY म्हणजे जी तुमचं वर्ष असणार आहे जन्मवर्ष त्याचे शेवटचे 2 आकडे, म्हणजे एखाद्याचं 1992 असेल जन्मवर्ष तर 92 पहिल्यांदा टाकायचं लिहायचं. पुन्हा MM म्हणजे मंथ एखाद्याचा 12 असेल, डिसेंबर असेल तर 12 लिहायचं, 92-12. पुन्हा जर जन्मतारीख 2 तारीख असेल तर 02. अशा प्रकारे तुमचा पासवर्ड होईल YYMMDD YY 92, त्याच्यानंतर कंटिन्यूमध्ये MM12 आणि पुन्हा डेट 02 92-12-02 असा तुमचा पासवर्ड असेल. ती डिफॉल्ट आहे, ही प्रत्येकाचा शक्यतोवर हाच असेल, म्हणजे जन्मवर्षाप्रमाणेच असेल उलटी जन्मतारीख टाकून. आणि जर एखाद्यानं पासवर्ड चेंज केला असेल किंवा दुसरा पासवर्ड टाकला असेल तर त्यांनी स्वतः जो पासवर्ड टाकला आहे तो तुम्ही पासवर्डच्या ठिकाणी टाकू शकता. आणि जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करून तुमचा पासवर्ड तुम्ही नव्याने रिसेट करू शकता, नव्याने सेट करू शकता. हे दोन्ही तुम्हाला माहीत नसतील, स्टडी सेंटरच्या कॉलेजने तुमचं फॉर्म भरला असेल तर स्टडी सेंटरच्या कॉलेजला फोन करायचं आणि आमचा युजर नेम आणि पासवर्ड द्या म्हणायचं, आम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. ठीक आहे. तर मग लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला विविध तुमची माहिती दिसेल, त्याच्यावर क्लिक करून फॉरवर्डमध्ये पुढे जायचं आहे आणि तुमचे पेपर दिसतील थर्ड सेमिस्टरचे. मग त्या पेपरच्या समोर तुम्हाला आन्सर शीट ऑप्शन दिसेल. ठीक आहे. त्या आन्सर शीट प्रत्येक पेपरची अलग असणार आहे. पेपरच्या पुढे आन्सर शीट ऑप्शन दिसेल, त्या प्रत्येक पेपरच्या पुढची आन्सर शीट डाउनलोड करून घ्यायची आहे तुम्हाला आणि डाउनलोड करून घेऊन त्याच्यावर प्रश्नाची उत्तरे लिहायचं आहे आणि लिहिणं झाल्यानंतर परत ह्याच वेबसाईटवर लॉग इन करून यायचं आहे आणि प्रत्येक पेपरच्या पुढे अपलोड ऑप्शन दिलेला आहे, त्या अपलोड ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हाताने लिहिलेली जी आन्सर शीट आहे ती तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवली पाहिजे अगोदरच. ती तुम्ही ब्राउज करून ती अपलोडच्या ठिकाणी अपलोड करू शकता. अशा प्रकारे तुमचं फायनल सबमिशन पूर्ण होईल. ठीक आहे. अगोदर ही आन्सर शीट डाउनलोड करून घ्या वेबसाईटवर जाऊन आणि लिहून ठेवा. लिहिल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला अपलोड करायचं आणि एकदा सांगेन. ठीक आहे. ही पेज नंबर 1 आहे. तुम्हाला लवकर माहिती यावं ह्याच्यामध्ये सांगितलं. आता बाकीच्या गोष्टी पटपट सांगावं लागेल. पेज नंबर 1 झालं, इन्स्ट्रक्शन्स, जनरल इन्स्ट्रक्शन्स.
आता पेज नंबर 2 घ्या. पेज नंबर 2 मध्ये तुम्हाला एकाच पेपरची HIS 601 इतिहास लेखनशास्त्राचे 2 गृहपाठ लिहायचा आहे. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे, लेखी प्रश्न, आणि गृहपाठ क्रमांक 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न दिला आहे, खाली बहुपर्याय दिला आहे, त्याच्यातील एक अचूक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे, बॅग घेऊया. पुढे पेपर नंबर 2. हां, पेपर नंबर 2 नाव आहे HIS 602 आधुनिक भारताचा इतिहास. ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. खाली पेपर नंबर 2चे गृहपाठ क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. पुढे पेपर क्रमांक 3. हां, तर पेपर क्रमांक 3 मध्ये पेपर क्रमांक 3चं इथं नाव चुकलेलं आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. HIS 601 नाही, हे पेपर क्रमांक 1 आहे. हे चुकीचं आहे, हे प्रिंट मिस्टेक झालं आहे, बाकी काय अडचण नाही. बाकी काय अडचण नाही. खाली तुम्ही इथं पेज नंबर 2 वर HIS 603 भारताचा इतिहास इथं खाली पेपरचा क्रमांक बरोबर टाकलेला आहे, त्याच्यामुळे काळजी नाही. मग पेपर क्रमांक 3चे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2 वर इथं विषयाचं नाव बरोबर टाकले, HIS 603 भारताचा सामाजिक इतिहास. ह्याच्यामध्ये गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 दिले, दीर्घोत्तरी आणि बहुपर्यायी हे दोन्ही तुम्ही लिहायचं आहे. पेपर क्रमांक 4 पाहणार आहोत आपण आता. पेपर क्रमांक 4चं नाव आहे HIS 604 आधुनिक इतिहासकार. ह्याचे पेज नंबर 1 वर इन्स्ट्रक्शन्स आहेत. हां, आणि पेज नंबर 2 वर विषयाचं नाव HIS 604 आधुनिक इतिहासकार. गृहपाठ क्रमांक 1 एकच गृहपाठ आहे, दुसरा गृहपाठ ह्याला नाही, छोटा पेपर आहे. ठीक आहे. 4 पेपर 4 झाले. पेपर 5 HIS 605 भारतीय इतिहासाचे नवे आयाम. पेपर क्रमांक 5 आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. नंतर पेज नंबर 2 वर HIS 605 भारतीय इतिहासाचे नवे आयाम, गृहपाठ क्रमांक आणि गृहपाठ क्रमांक 2 हे 2 गृहपाठ तुम्हाला दिले आहेत, दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी. हे दोन्ही लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा आहे पेपर क्रमांक 6. तर ऑप्शनल कोणता आहे बघा बरं का, मी सगळेच पेपर क्रमांक 6चं नाव आहे HIS 606 दक्षिण गोलार्धाचा इतिहास. ह्याचे पेपर पेज नंबर 1ची इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2 वर HIS 606 दक्षिण गोलार्धाचा इतिहास, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ 1 मध्ये दीर्घोत्तरी लघुत्तरी क्वेश्चन, गृहपाठ 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न. ठीक आहे. 6 पेपर झालेले आहेत. ओके. तर मित्रांनो, ह्याचे जर वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करायचे आन्सर शीट जर तुम्हाला वेळेवर डाउनलोड होत नसेल किंवा चालू झालेले नसेल, तर निदान तुम्ही ही क्वेश्चन्स डाउनलोड करून घ्या आणि तुमची जी पुस्तकं आहेत, ई बुक्स किंवा स्टडी सेंटर कॉलेजमधून मिळाले बुक्स, त्याच्यावर अंडरलाईन तर करून ठेवा उत्तरं, म्हणजे ऐन टायमाला तुम्हाला वेबसाईटवरून आन्सर शीट डाउनलोड झाल्या लगेच लिहून टाकता येईल, अपलोड करता येईल. ठीक आहे. लवकरात लवकर प्रश्नाची उत्तरे शोधण्यास सुरुवात करा. खूप बुक्स जास्त आहेत. MA हिस्ट्रीचा सिलेबस प्रचंड सिलेबस आहे. खूप बुक्स, मोठमोठे बुक्स आहेत, त्याची उत्तरं अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ कंटिन्यू येत राहणार आहेत. कंटिन्यू महाराष्ट्रातील आपलं एकमेव एवढे चॅनल आहे की ह्या चॅनलवर सगळ्यात जास्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये व्हिडिओ बनवणारा आपलं एकमात्र चॅनल आहे. दुसरं कुठल्या चॅनलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कोणीही बनवत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण मी एकाच व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न करत असतो. थँक्स फॉर वॉचिंग.